महाराष्ट्रामध्ये मुख्यतः पेटीच्या नावाने ओळखल्या जाणारी स्कीम करिता हा जी आर आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला नूतनी फी माफ करण्याबाबत म्हणजेच निशुल्क करण्याबाबत हा जी आर आलेला आहे. चला तर मग बघूया. त्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे तो मुख्यतः कोणाकरिता आलेला जी आर. चल बघूया. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील, लक्षात घ्या, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांकरिता हा जी आर आलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्यासाठी भरावयाची फी निशुल्क करण्याबाबत हा 13 ऑगस्ट 2025चा जी आर आलेला आहे. 13 ऑगस्टला हा जी आर आलेला आहे. त्यामध्ये प्रस्तावना सांगायची झाली तर इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना रोजगार व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 लागू केलेले होते. त्याच अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार नियम 2007ला तयार करण्यात आलेले होते. ते 2007च्या नियमाच्या वरून सदर अधिनियम कलम 98 राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती. कलम 98 बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती, आपल्याला तर माहीतच असेल. व त्यानुसार राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी मंडळामार्फत नूतनीकरण करण्यात येत होते. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपक्रमाच्या निधींमधून मंडळामार्फत नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवण्यात आलेल्या होत्या. आपल्याला माहीतच आहे, विविध 29 योजना राबवण्यात आलेल्या होत्या सरकारकडनं. त्यामध्ये सदर योजनेत शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, तसेच आर्थिक सहाय्यक योजना, तसेच अशा अनेक योजनांचे वर्गवारी करण्यात आलेले होते. त्यामध्ये सामाजिक सुरक्षा किंवा अन्य देखील. या सर्व योजना 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी तसेच नूतनीकरण, लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने, आपल्याला माहीत आहे, वेबसाईटवरनं म्हणजे यांच्या अधिकृत संकेतस्थळावरनं केली जात होती. रिक्त अधिनियम तरतुदीनुसार यापूर्वी इमारत इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी नोंदणी मंडळाकडे आपल्याला नोंदणी शुल्क 25 रुपये, आपल्याला पहिले 25 रुपये द्यावे लागत व नंतर तरतुदीनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक 1 वरून आपल्याला हे नोंदणी शुल्क 25 वरनं रकमेत बदल करण्यात आलेला होता. त्यामध्ये आपल्याला 1 रुपया करण्यात आलेली होती. सद्यस्थिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत 6/3/2025 म्हणजे 6 मार्च 2025 रोजी बैठकीत ठराव प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याला अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत ही प्रस्तावना दिलेली आहे. सोप्या भाषेत शब्द सांगायचं झालं तर पेटीचे जे फॉर्म होते त्यामध्ये आपल्याला नोंदणी करण्याकरिता पहिले 25 रुपये द्यावे लागत, पण मात्र काही दिवसांनंतर ती फी 25 वरनं 1 रुपया करण्यात आलेली होती. पण आता मात्र 6/3/2025च्या बैठकीनंतर आपल्याला ही फी पूर्णतः निशुल्क करण्यात आलेली आहे. त्या बाबतीत हा जी आर आलेला आहे. असे अनेक जी आर बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व ज्याही बांधकाम कामगारांची नोंदणी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्या. धन्यवाद.